नमस्कार, मी विशाखा शिर्के. श्रीमंत व्हामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. रिटायरमेंट नंतर काय असं प्रश्नचिन्ह अनेकांसमोर असतं, पण इतर सर्व प्रश्नांआधी महत्त्वाची आहे ती निवृत्त जीवनातली आर्थिक सुरक्षा. आणि निवृत्तीच्या या काळातले दिवस सुखात घालवायचे असतील तर गाठीशी असलेल्या पैशांचं योजनाबद्ध प्लॅनिंग जरुरी आहे. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत श्रीमंत व्हामध्ये रिटायरमेंटमध्ये प्लॅनिंग कसं करावं या विषयावर. रिटायरमेंट वयातलं प्लॅनिंग या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तज्ञ नितीन बेटे. ते एक फायनान्शियल प्लॅनर आहेत, अनुभवी फायनान्शियल प्लॅनर आहेत. आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत. पण तुम्ही आम्हाला जरूर तुमच्या या विषयावरती प्रश्न असतील तर फोन करा. क्रमांक आहे 66899204 या क्रमांकावरती. सर, IBN लोकमतमध्ये आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे. सर, रिटायरमेंट वयातलं प्लॅनिंग या विषयावर आपण बोलतोय, पण मला सांगा की या वयात प्लॅनिंग का जरुरी आहे, म्हणजे काय महत्व आहे ह्याचं? आताच्या परिस्थितीमध्ये रिटायरमेंटचं प्लॅनिंग फारच इम्पॉर्टंट आहे. हे ह्याच्यासाठी की 2000च्या आधीचा काळ आणि त्याच्यानंतरचा काळ ह्याच्यामध्ये बराच फरक झालाय. पूर्वी काय व्हायचं की एकाच ठिकाणच्या नोकरीवरती माणूस 30-35 वर्ष काम करायचा, त्याला पेन्शन मिळायची, ग्रॅज्युएटी मिळायची आणि पेन्शन रिलेटेड बेनिफिट असल्यामुळे, प्रॉव्हिडंट फंड मिळाल्यामुळे त्याला रिटायरमेंटची तशी प्रोव्हिजन करण्याची गरज नाही पडायची. पण आता कसं होतं की मी एखाद्या जॉबवर 2-3 वर्षात राहतो, मला सॅलरी पण चांगली मिळत असते, पण त्या सॅलरी चांगली मिळत असल्यामुळे मला एक्सपेन्सेस पण फार चांगले होत असतात. त्यामुळे रिटायरमेंटसाठी जर मी ठरवून जर पैसे बाजूला नाही केले तर म्हणजे पैसे बाजूला राहत प्लॅनिंग होणार नाही. पण हे प्लॅनिंग करताना आपण काय निकष लावले पाहिजे? ह्याच्यासाठी निकष असे लावले पाहिजे की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे मी आता एन्जॉय करतोय ते मला माझ्या रिटायरमेंट नंतर पण एन्जॉय करायला मिळालं पाहिजे. ते जर मला हवं असेल, मला असं आवडणार नाही की म्हणजे जर आता मी 4 चाकी गाडीतनं फिरत असेल आणि मी रिटायरमेंट नंतर म्हटलं की मी बसने फिरेन, तर ते मला आवडणार नाही. की मी 2 बेडरूम हॉल किचन मध्ये राहत असेल आणि रिटायरमेंट म्हटलं नंतर मी म्हटलं की नाही मला आता ना 1 बेडरूम हॉल किचन मध्ये यायचंय, तर मला ना एक स्टेप खाली जायला कधी आवडत नसतं. मला ती माझी स्टँडअप लिव्हिंग मेंटेन करायची असते. आणि ती मी कशी करणार? रिटायरमेंट नंतर मला उत्पन्न नाहीये. जर मी व्यवस्थित गुंतवणूक केली असेल आणि त्याचे फायदे मला मिळाले असतील तरच त्यावेळी माझ्याकडे तेवढी पुंजी असेल आणि त्याच्यातनं मी रिटायरमेंट नंतरचे प्रोव्हिजन करू शकतो. बरोबर. आपण प्रत्येक गोष्टीसाठी एक उद्दिष्ट ठरवत असतो, तर रिटायरमेंट एज मधलं हे आर्थिक प्लॅनिंग आहे, त्यासाठी काय फायनान्शियल गोल असलं पाहिजे आपलं? फायनान्शियल गोल मी जसं म्हटलं तसं फायनान्शियल गोल हेच असलं पाहिजे की मला अवेलेबल एव्हेन्यूज बरेच असतात. मी इक्विटी मधून इन्व्हेस्टमेंट करू शकतो, मी डेट रिलेटेड करू शकतो, पण ह्या दोघांचं मिश्रण करून मला एवढी उत्पन्न मिळालं पाहिजे की माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मला मेंटेन करता आलं पाहिजे, माझा हॉस्पिटलेशनचा खर्च रिटायरमेंट मधला मला करता आला पाहिजे, मला लिक्विड कॅश हवी असेल तर मला मिळाली पाहिजे, मला जर रिटायरमेंट नंतर फिरायचं असेल तर मला फिरण्यासाठी माझ्या गाठीशी पैसा असला पाहिजे, तेव्हा उपलब्ध झाले पाहिजे. त्याच्यासाठी मला रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करणं फार महत्त्वाचं असतं. बरोबर. सर, पण काय सांगाल की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट आपण दोन्ही या काळात करायला हवी? रिटायरमेंट निवृत्त जीवनासाठी आवश्यक आहे, त्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे? म्हणजे हे कसं ओळखायचं की मला एवढं सेव्हिंग लागणार आहे या काळामध्ये, साठी नंतर लागणार? ह्याच्यासाठी थेअरीत मध्ये सांगायचं उत्तर असं असेल की मला जर आता महिन्याला 15,000 रुपये लागत असतील तर मला इन्फ्लेशन कन्सिडर करायला पाहिजे. ऍव्हरेज इन्फ्लेशन 5 ते 5.5% असतं. आजच्या 15,000ची वयाप्रमाणे माझं रिटायरमेंट समजा 20 वर्षानंतर असेल तर त्या 5,000ची किंवा 15,000ची किंमत त्यावेळी कदाचित 30,000 असेल. बरोबर. ते 30,000 मला दर महिन्याला हवेत आणि आता लाईफ एक्सपेक्टन्सी पण बऱ्यापैकी वाढली. बरोबर. बिकॉज ऑफ द चेंजेस इन जेनेटिक सायन्स एज वेल एज मेडिकल सायन्स. बरोबर. सर, आपला आजच्या या विषयावरती पहिला फोन आलेला आहे. प्रदीप तायडे बोलतात. प्रदीप, काय प्रश्न आहे तुमचा, सांगा. मॅडम, सर्वप्रथम आपल्याला हॅलो. हा, नमस्कार. हा, नमस्कार. सर्वप्रथम सरांना इथे उपलब्ध केला जसं वेळात वेळ काढून आपल्यासाठी आल्याबद्दल त्यांचं सर्व प्रेक्षकांतर्फे मी स्वागत करतो. थँक्यू. आणि आपले धन्यवाद व्यक्त करतो. IBM लोकमध्ये इतका सुंदर कार्यक्रम इथे आयोजित केला. तर सरांना माझे 2 प्रश्न आहे मॅडम. हा हा. सर्वप्रथम असा प्रश्न आहे की माझं एज आता 30 आहे आणि मी नियमितपणे वर्षाला 12,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर मी कुठल्या योजनेमध्ये पैसे अटकावे किंवा कुठला प्लॅन घ्यावा किंवा मार्केटमध्ये कुठल्या प्रकारच्या स्कीम आहेत की जेणेकरून मला एक सर्टन एज म्हणजे 55 वर्षानंतर एक नियमित पेन्शन प्रकारे चालू होईल, असं काही? प्रदीप, वय किती सांगितलं प्रदीप? 30 वय आहे ना? तर अंदाजे 25 वर्षाचा पिरियड तुमच्याकडे आहे गुंतवणूक करण्यासाठी. तुम्ही 55 हे तुमचं रिटायरमेंट एज म्हटलं. यावेळी तुमच्याकडे इक्विटी आणि डेप्ट ह्याचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे की इक्विटीमध्ये तुम्हाला ॲव्हरेज 12 ते 15% पर्यंत रिटर्न मिळत असतं. डेटमध्ये तुम्हाला एक
6 ते 8% रिटर्न मिळत असतं. ह्याचा कुठेतरी 60-40 कॉम्बिनेशन असावं. मग त्याच्यासाठी म्युच्युअल फंडच्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा तुम्ही वापर करू शकता, इन्शुरन्स कंपनीच्या पेन्शन स्कीमचा तुम्ही वापर करू शकता. आणि ह्याचं कुठेतरी व्यवस्थित कॉम्बिनेशन जर केलं असेल तर तुमच्या 55व्या वर्षी जी तुम्हाला रक्कम हवी आहे ती तुम्हाला गोळा करता येऊ शकते. बरोबर. सर, आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. प्रणय भट आहेत. प्रणय, काय प्रश्न आहे तुमचा? सर, माझं वय 35 वर्ष आहे. माझी म्युच्युअल फंड मध्ये 1 लाख पर्यंत गुंतवणूक आहे आणि तसंच स्टॉक मार्केट मध्ये 60,000 असतील. रिटायरमेंट साठी विचार करताना मला ही सर्व गुंतवणूक काढून घेणं किंवा कमी करणं भाग आहे का? पहिली गोष्ट, म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट हे ऑलवेज ना तेजी मंदीच्या चढ उतारावर डिपेंड करत असतात. तेजी आणि मंदी हे ना कधीतरी 4-5 वर्षाचा एक फरकाने तेजी असते, 4-5 वर्षाच्या फरकाने मंदी असते. 30 वर्षाचं असेल माझं वय आणि 35-55 वर्षी जर मला रिटायर व्हायचं असेल तर माझ्याकडे बऱ्यापैकी ह्या चढ उतारासाठी व्यवस्थित वेळ अवेलेबल आहे. ही वेळ योग्य नाहीये की याच्यातनं पैसे काढण्यासाठी. कारण तुम्हाला याच्यातलं प्रॉफिट बुकिंग करायचं असेल तर 1 2 ते 3 वर्ष किंवा 5 वर्षापर्यंत पिरियड जर तुम्ही थांबू शकला तर तुम्हाला डेफिनेटली इक्विटी चांगले रिटर्न देऊन जाईल. ऍव्हरेज रिटर्न इक्विटीमध्ये तुम्हाला 12 ते 15% मिळत असतात. आणि आताचे रिटर्न्स तुमचे निगेटिव्ह आहेत, त्या ही योग्य वेळ नाहीये, तोपर्यंत थांबणं जास्त गरजेचं आहे. गुंतवणुकीसाठी देखील योग्य वेळ बघावी लागते. अजून एक प्रश्न आलेला आहे. हेमंत पाटील बोलतात. हेमंत पाटील, तुमचा काय प्रश्न आहे सांगा. हॅलो. हा, बोला. माझा प्रश्न असा आहे की माझं आता वय 33 आहे हा, आणि मला एक पेन्शन प्लॅन घ्यायचा आहे. ओके. तर आजच्या सध्या परिस्थितीत कुठला कंपनीचा पेन्शन प्लॅन चांगला असेल, म्हणजे HDFC पेन्शन लाईफ इन्शुरन्स काय? आणि मी महिन्याला 2,500 रुपये SIP मध्येही टाकतोय 3 कंपन्यांमध्ये 1,000-1,500. तर ते लाईफ टाइम चालूच ठेवावेत की काढावे कधी मध्यंतरी? काय सांगा. पेन्शन स्कीम बद्दल म्हणत असाल की तुम्हाला एखाद्या LICचा पेन्शन स्कीम चांगली आहे किंवा HDFCची पेन्शन स्कीम चांगली आहे असं नसतं. पेन्शन स्कीम इक्विटी रिलेटेड आहे का डेट रिलेटेड आहे हे इम्पॉर्टंट असतं. आणि त्याचं आता हे या वयामध्ये तुम्ही इक्विटीचा पोर्शन जास्त घेऊ शकता. तुम्हाला हे बघायचं असतं की मला कुठची पेन्शन स्कीम रेग्युलर रिटर्न तुम्हाला चांगले देते. गेले 4 ते 5 वर्षाचा आढावा घेऊन तुम्हाला कळू शकतं की ह्या पेन्शन स्कीममध्ये टाकल्यानंतर काय रिटर्न्स ॲव्हरेज सुटले आहेत. आणि तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल जे बोलत होता, ती सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा फार चांगला ऑप्शन आहे रिटायरमेंटसाठी पैसे गोळा करण्याचा. फक्त त्याच्यामध्ये एकच गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की जेव्हा मार्केट वरती असतं ते ते पैसे काढून घेऊन दुसऱ्या कशासाठी खर्च नाही केले पाहिजेत. सर, आपल्या निवृत्त काळातल्या जीवनाचं आर्थिक प्लॅनिंग याच्याबद्दल आपण बोलतोय, पण अजून एक प्रश्नाला उत्तर द्यायचं आपल्याला. मोहन सोनेकर आहेत पंजाबहून. काय प्रश्न आहे तुमचा मोहन? हा, मला प्रश्न असा आहे की मी आर्मी मध्ये सर्व्हिस करतोय. हा, नाही, 6 महिन्यानंतर मी रिटायर होतोय आणि माझं वय 43 वर्ष. मोहन, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा प्लीज विचाराल का? माझा प्रश्न आहे, मी 43 वयाचा आहे हा हा आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये मी आर्मी मधून रिटायरमेंट होतोय. हा हा हा. तर मला जी मिळणारी जी रक्कम असेल ती मी कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करू की माझं जे आजचं जे पेमेंट आहे तेच माझं चालू राहील? तुम्हाला ना मोहन 2 ते 3 गोष्टींसाठी गुंतवणूक करताना भान ठेवायला पाहिजे. एक तर तुम्हाला रिटायरमेंट एजमध्ये तुम्हाला मेडिकल बेनिफिट किंवा हॉस्पिटलेशनच्या काही मेडिक्लेमची तरतूद तुम्ही केली आहे की नाही केली ह्याचा विचार करायला पाहिजे. त्या तरतुदीसाठी तुम्हाला पैसे ठेवले पाहिजेत बाजूला. त्याचवेळी तुमच्याकडे कुठेतरी लिक्विड कॅश असली पाहिजे की जर काही अडचणीसाठी पैसे लागले तर तुम्ही काढू शकला पाहिजेत. आणि त्याचवेळी तुम्हाला जी दर महिन्याला रेग्युलर इन्कम जनरेट होते आतापर्यंत ते रिटायरमेंटपर्यंत जनरेट व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही गुंतवणूक करताना 47 वय असल्यामुळे तुम्ही इक्विटी आणि डेप ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये जाणं सजेस्ट करेन. कारण आत्ताचं लाईफ एक्सपेक्टन्सी बद्दल मी बोललो तर 70 ते 80 पर्यंत माणूस सहज जगत असतो. तेवढ्या वर्षाची तरतूद तुमच्या गुंतवणुकीतनं झाली पाहिजे. बरोबर. आपण यांच्या रिटायरमेंटच्या प्रश्नांना उत्तर दिली, पण मगाशी आपण बोलत होतो पेन्शन प्लॅन किंवा असे काही रिटायरमेंट प्लॅन असतात, तर त्याचे काही प्रोज अँड कॉन्स असतात, काय असतात, काय बघितलं रिटायरमेंट प्लॅन पाहिजे? असतो ना बेसिकली टेलर मेडच असला पाहिजे. कारण रिटायरमेंट प्लॅन जर मी तुमच्यासाठी बनवत असेल किंवा अजून कोणासाठी बनवत असेल तर तो वेगवेगळा असतो. प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्याला लागणाऱ्या रिक्वायरमेंट प्रमाणे तो पेन्शन प्लॅन बनवला जातो. प्रत्येकाचे रिस्क ॲपेटायझर वेगळं असतं. कोणाला इक्विटीमध्ये कम्फर्ट असतं, कोणाला इक्विटीमध्ये कम्फर्ट नसतं. मग आपण हे गुंतवणूक करताना इक्विटी रिलेटेड, डेप रिलेटेड किंवा मला लिक्विड कशी हवी आहे आणि ह्याच्यावरती आपण फोकस ठेवून तो प्लॅन बनवला गेला पाहिजे. आणि मग अवेलेबल पेन्शन प्लॅन बरेच असतात मार्केटमध्ये, त्याच्यातला कॉम्बिनेशन घेणं जास्त सोयीस्कर राहील. बरोबर. अजून एक प्रश्न आलेला आहे आपल्याला. बसराज मेत्रे बोलताय सोलापूरहून. तुमचा काय प्रश्न आहे बसराज? मॅडम चांगला प्लॅन घ्यायचा, कुठला चांगला प्लॅन असेल?
पेन्शन प्लॅन घ्यायचा आहे तुम्हाला? हो. तर मला पेन्शन प्लॅन घ्यायचा, कुठला चांगला? पेन्शन प्लॅन मध्ये बरेच प्रकार येत असतात. काही प्लॅन असे असतात की मी आधी बोललो होतो की डेट रिलेटेड असतात, की एखाद्या स्कीम मध्ये मला 7 ते 8% रिटर्न मिळतात आणि काही प्लॅन मध्ये मला इक्विटीचे बेनिफिट मिळत असतात. त्याच्यामध्ये पण 3-4 प्रकार असतात की मी 70% इक्विटीमध्ये 30% डेटमध्ये टाकेन किंवा 50% इक्विटीमध्ये टाकेन, 50% डेटमध्ये टाकेन. ह्याच्यासाठी ना हा प्लॅनसाठी तुम्ही जी माहिती देता ना बसराज ती थोडी कमी आहे. मला तुमचा काय खर्च आत्ताचा आहे आणि तुम्हाला काय पेन्शनसाठी पैसे हवेत हे अवेलेबल झाल्यानंतर ह्याचं मी जास्त सोयीस्कररित्या उत्तर देऊ शकलो असतो. बरोबर. आपण प्रेक्षकांच्या प्रश्नांना अशीच उत्तरं देत राहणार आहोत, पण आता श्रीमंत व्हामध्ये वेळ झाली एका ब्रेकची. श्रीमंत व्हामध्ये आपण परत आलो एका ब्रेक नंतर आणि आपण बोलतोय प्लॅनिंग रिटायरमेंटसाठी. याबद्दल आपला एक फोन आहे, प्रेक्षक आहेत राम कांगणे बुलढाण्याहून बोलतायत. काय प्रश्न आहे तुमचा? मॅडम, माझा असा प्रश्न आहे की रिटायरमेंट साठी सॅलरीचे किती टक्के आपण कपात इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? बरोबर. हॅलो हॅलो, अजून काही प्रश्न आहे का तुमचा? आणि कोणत्या कंपनीचा, म्हणजे लाईफ लाईन किंवा आपल्या LIC वगैरे कोणत्या कंपनीचा आपण रिटायरमेंट प्लॅन घ्यायला पाहिजे? गुंतवणुकीचं जे प्रमाण आहे ना राम, ते असं असतं की मिनिमम 10% तरी तुमच्या उत्पन्नाच्या तुम्ही बाजूला काढू शकला पाहिजेत आणि 10 ते 20% मध्ये कुठेतरी मिनिमम गुंतवणूक तुम्ही करू शकत असाल तर फार चांगलं आहे. तुम्ही मला प्रॉडक्ट बद्दल जर विचारत असाल की LIC ची किंवा इतर ह्याच्यामध्ये LIC ची गुंतवणूक करताना तुम्ही हे विचार केला पाहिजे की रिटायरमेंटची गरज तुमची आहे, त्याचबरोबर तुम्ही फॅमिलीसाठी इन्शुरन्स कव्हर प्रॉपर दिलायत की नाही दिलं असेल. जर दिलं नसेल तर इन्शुरन्स रिलेटेड बेनिफिट देऊन तुम्हाला जिथे रिटायरमेंट बेनिफिट मिळतात तशा प्रकारच्या प्रॉडक्टमध्ये करणं जास्त ऍडवायझेबल राहील. बरोबर. सर मला सांगाल, आपण रिटायर होतो हे खरंय, आपली अनेक स्वप्न असतात, आपण हे करू ते करू असं विचार करत असतो, अनेक छंद असतात, तर अशांसाठी तुम्ही काय सांगाल? जेव्हा ना कसं असतं, स्वप्न ना माणूस हा ऑलवेज बघतच असतो. स्वप्न बघताना मी बघत असतो की मला रिटायरमेंट नंतर मी बाहेर परदेशाची वारी करीन किंवा रिटायरमेंट नंतर मी मोठं घर बांधीन माझ्या गावी जाऊन. तर ह्या सगळ्यासाठी मला पैसा लागत असतो आणि ही जर माझी स्वप्न मी आधीच बघितलेली असतील तर रिटायरमेंटच्या माझ्या डे टू डेज गरजेच्या बरोबर ह्या स्वप्नांसाठीचे पैसे पण मी गोळा केलेले असतील आणि त्यामुळे माझ्या गरजा पूर्ण होऊ शकतात. तर मला हा फोकस जर माझ्या हातात असेल तर टाइमली इन्व्हेस्टमेंट करून ह्या गोष्टी मी चांगल्या प्रकारे अचीव्ह करू शकत असतो. बरोबर. आणि एक सध्या आपण बघतो की हल्लीचे तरुण पिढी आहे म्हणा, जॉब हॉपिंग आपल्याला बरंच दिसतं, जॉब शिफ्टिंग होत असतं, दुसऱ्या शहरात जायला. अशांसाठी कसं प्लॅनिंग केलं पाहिजे? कसं आताच्या काळामध्ये म्हणाल तर हे जे आता काय रिसेशन असेल थोडंसं की लोकांच्या जॉब जात असतील, ह्याच्यामध्ये त्यांचं इन्कम लेवलला बऱ्यापैकी वाढलेलं होतं. त्यांनी ऑलरेडी काही हाऊसिंग लोन्स घेतली असतील, काही लायबिलिटीज हे केले असतील, त्यांचं इन्व्हेस्टेबल कॅपॅसिटी जी आहे त्याच्यावरती हे जास्त करून डिपेंड करत असतं. मग जेव्हा मी चांगलं इन्कम करतो त्यावेळी मी जास्तीत जास्त गुंतवणूक केली पाहिजे, त्याच्यावरती माझा फोकस असला पाहिजे, कारण माझ्याकडे सिक्युरिटी नाहीये. मग हे जर फोकस माझ्याकडे असेल तर मी ज्या पहिल्या 5 ते 6 वर्षाचा जो पिरियड आहे तो मी व्हिज्युअलाइज करू शकतो, त्याच्यामध्ये मॅक्झिमम रिटायरमेंट इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. पण सर आपण बघतो की गुंतवणूक करायची आहे, माझं निवृत्त वय जवळ चाललेलं आहे, पण अशा वेळी काय होतं की लॉक इन पिरियड जास्त असतात, हाय रिटर्न्स जर पाहिजे असतील तर असं कधी अटी असतात किंवा लो रिटर्न्स मिळतात आपल्याला, काही सेफेस्ट स्कीम असतात, लो रिटर्न्स मिळतात, तर अशा वेळी गुंतवणूक कशी करायची? जेव्हा माझी रिटायरमेंट जवळ आली असेल ना, तेव्हा रिटायरमेंट जवळ येते ते 50च्या जवळपास जेव्हा माझं वय असतं त्यावेळी, 50च्या जवळपास जेव्हा वय असतं तेव्हा माझं रिस्क ॲपेटाइट जर बऱ्यापैकी कमी झालेलं असतं आणि त्यावेळी जर माझी प्रॉपर आधीची गुंतवणूक नसेल तर मी त्यावेळी रिस्क घेण्याची जास्त माझी मानसिक तयारी नसते. पण मी ती रिस्क नाही घेतली तर रिटायरमेंटच्या वेळी योग्य पैसे जमणार नसतात. त्यामुळे ह्यावेळी योग्य प्लॅनर निवडून आणि योग्य प्लॅन घेऊन इक्विटी आणि डेट ह्याचं चांगलं कॉम्बिनेशन करता येईल, जेवढं चांगलं करता येईल आणि ज्यात रिस्क कमीत कमी घेता येईल किंवा मी त्याच्यासाठी माझं व्यवस्थित माझ्या गुंतवणुकीकडे लक्ष असलं पाहिजे. गुंतवणूक घेऊन मी उशीखाली घेऊन झोपलं नाही पाहिजे की आता मी करतोय, मी बघीन डायरेक्ट 60व्या वर्षी काय होईल, असं नसलं पाहिजे. कुठेतरी त्याच्यावरती 1 वर्षांनी 2 वर्षांनी माझं चुकत तर नाही ना, त्याच्यात काही करेक्शन नाही ना, हे रिप्लॅनिंग महत्वाचं असतं. अगदी बरोबर. अजून एक प्रश्न आलेला आहे आपल्याला, सुदाम कांबळे आहेत अंबेजोगाईवरून. काय प्रश्न आहे तुमचा सुदाम? तर माझा प्रश्न असा आहे की मंथली मी 250 रुपये गुंतवणूक करू शकतो? मंथली 250 रुपये गुंतवणूक तुम्ही नक्की करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला लॉंग टर्म साठी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये जर तुम्ही केलं तर अशा गुंतवणुकी तुम्हाला शक्य असतं
किंवा तुम्हाला इन्शुरन्स कव्हर नसेल तर इन्शुरन्स रिलेटेड प्रॉडक्टमध्ये पण तुम्ही 250 रुपये दर महिन्याला बाजूला काढून पण एखाद्या स्कीममध्ये चांगली गुंतवणूक करू शकत असता. तर तुमच्या वयाच्या आणि तुमच्या कॅपॅसिटी याच्या रिलेटेड बरेच प्लॅन अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी लक्ष देऊन व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करणं ऍडवायझेबल. बरोबर सर, आपण बोललो आता तुम्ही म्हणालात लॉंग टर्म गुंतवणूक, पण नेहमीच आपण लॉंग टर्म अशी गुंतवणूक ठेवली पाहिजे. कशा प्रकारे आपण रिटायरमेंट म्हटलं ना, रिटायरमेंटची गुंतवणूक शक्यतो लॉंग टर्मच असते. माझ्या गरजांना 2-3 प्रकारच्या असतात. काही गरजा मी अवॉइड करू शकत असतो, काही गरजा मी अवॉइड नाही करू शकत. बरोबर. रिटायरमेंट ही अनअवॉइडेबल गरज आहे, मी ती अवॉइड नाही करू शकत. मी असं नाही म्हणू शकत मी गुंतवणूक करायला विसरलोय, मी 60 वर्षी 65 वर्षी मी रिटायर होईल. बरोबर. माझं ते सर्टन एज आहे, त्याच वेळी मी रिटायर होणार. त्यामुळे ही गुंतवणूक करताना ह्याचा कुठेतरी मी विचार केला पाहिजे. आपण अजून एक उत्तर देऊयात. विजय शेट्टी बोलतात ठाण्याहून. काय प्रश्न आहे तुमचा विजय, सांगाल? हॅलो, हा. माझं वय 40 इयर्स आहे. हा. मला असा प्रश्न आहे की माझं मंथली इन्कमचं किती पर्सेंटेज मी रिटायरमेंट मध्ये गुंतवायला पाहिजे? किती पर्सेंटेज ऑफ मंथली इन्कम माझं मी गुंतवायला पाहिजे जर 40 इयर्स मध्ये मला रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग चालू करायचं असेल तर? विजय, याच्यासाठी ना तुम्ही नोकरी करता किंवा प्रोफेशन करता हे महत्वाचं असतं. म्हणजे तुमचं रिटायरमेंट जर 60 असेल किंवा 55 असेल किंवा 65 असेल ह्याच्यावरती ह्या गोष्टी डिपेंड करत असतात. रफली मी मागच्या एका प्रश्नात सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 20 ते 25% पर्यंत गुंतवणूक करू शकत असं तर चांगलं आहे. पण 25% गुंतवणूक जास्त येईल, पण 10 ते 20% मधले कुठेतरी तुम्ही पर्सेंटेज घेतलं तर फार चांगलं होईल. बरोबर. त्यांचा जसा प्रश्न आहे तसाच एक प्रश्न मनात येतो की समजा मला एक रिटायर झाल्यानंतर दरमहा 20-25 हजार रुपये हातात दर महिन्याला रक्कम यावी असं वाटतं, तर असं प्लॅनिंग कसं करता येईल? हे जे 20 ते 25 हजार जे आत्ताचे असतील ना, तर विशाखा त्याची 20 ते 25 हजारची त्यावेळची व्हॅल्यू काढणं महत्वाचं असतं. त्याच्यासाठी इन्फ्लेशन वरती आपण फोकस ठेवून ती व्हॅल्यू जर काढली तर ते पैसे तुम्हाला हवेत. ते पैसे स्टार्टिंगला मिळत असतील आणि रिटायरमेंटच्या एंड पर्यंत नसतील मिळत तरी त्याची पर्चेसिंग पॉवर कमी झालेली असते. म्हणजे ते पैसे रिटायरमेंटच्या एज मध्ये पण त्याप्रमाणे वाढले गेले पाहिजेत. म्हणजे 25 हजार त्यावेळेच्या सुरुवात झाली असेल तर ते 35-40 हजार पर्यंत गेले पाहिजे, 75-80 पर्यंत. तर ही गुंतवणूक करताना हे कन्सिडर करून आपण व्यवस्थित गुंतवणूक केली पाहिजे. नक्कीच रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग आर्थिक करणं महत्वाचं आहे आणि याच्यावरती प्रश्नांना तुमची आम्ही उत्तरं देत राहणार आहोत. पण सध्या घेऊयात एक ब्रेक. श्रीमंतवामध्ये आपण परत आलोत आणि आपण बोलतोय प्लॅनिंग रिटायरमेंटसाठीचं. नितीन वेटे आहेत आपल्या बरोबर, तज्ञ. सर, मला सांगा की एक सेव्हिंग आपलं असतं, पण अशा वेळी निवृत्त जीवनामध्ये पण आपल्याला कधी कधी त्या सेव्हिंगला पण हात लावणं गरजेचं पडतं. अशा वेळी काय केलं पाहिजे? कसं निवृत्ती वयामध्ये जे मला सेव्हिंगला हात लावायची गरज पडते ना, शक्यतो ती माझ्या मेडिकल रिलेटेडच असते. इतर माझे निवृत्तीमध्ये मला इतर कुठचे खर्च नसतात की मुलांची शिक्षण झालेली असतात. इतर काही कुठच्या ज्या माझ्या लायबिलिटीज असतात त्या ऑलमोस्ट कम्प्लीट झाल्या असतात. तर त्या पिरियडमध्ये जो मला गरज लागते ती मला शक्यतो मेडिकल रिलेटेड लागते किंवा माझ्या आर्थिक गरजा भागत नसतील तर मला काढावी लागत असेल. बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी अनअवॉइडेबल असतात. म्हणजे मला ह्याच्यातली कुठची गोष्ट असं नाही म्हणू शकत की मला आता काढता येणार नाही म्हणून. हे काढताना आपण हा विचार केला पाहिजे की मी जे काढतोय त्याच्यानंतर मला पुढे जर मला लागणार असतील पैसे तर ते कमीत कमी त्याला हात लावता करता येईल तेवढ्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे याच्यासाठी प्रॉपर तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली असेल तर ह्या गोष्टीची तुम्हाला चिंता पडणार नाही. तर ते कधी रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये मेडिक्लेमला फार मोठं महत्व आहे. तर मेडिक्लेम पॉलिसी तुमची आणि तुमच्या स्पाऊसची, तुमच्या फॅमिलीची, बायकोची आणि तुमच्यावर डिपेंडंट असल्याची घेणं फार महत्वाचं असतं. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. बिरादर मनोहर बोलतात उदगीरहून. काय प्रश्न आहे तुमचा बिरादर? मॅडम नमस्कार. नमस्कार. 38 रुपये आहे. हा, तुमचा प्रश्न विचारा. आता माझं LIC मध्ये 2000 रुपये कपात आहे LIC मध्ये पण, आणि मला आता पेन्शन साठी कोणता तरी प्लॅन पाहिजे होतं. अच्छा. बिरादर, तुमची LIC मध्ये जी गुंतवणूक आहे ना ती किती वर्षासाठी आहे ते इम्पॉर्टंट आहे. जर ती गुंतवणूक तुमच्या रिटायरमेंट एज पर्यंत तुम्हाला जर पैसे मिळवून देणार असेल तर ती एक पेन्शन प्लॅन म्हणून तुम्ही वापरू शकता, पार्ट ऑफ द, आणि त्याच्यातनं तुम्ही पुढचा उपयोग करू शकता. आणि जर ती तशी नसेल तर त्या रिलेटेड तुम्हाला कुठेतरी गुंतवणूक केली पाहिजे की तुमच्या रिटायरमेंट म्हणजे 55-60 जे तुमचं रिटायरमेंट आहे त्यावेळी लमसम पैसे तुमच्या हातात येतील आणि त्याच्यानं तुम्ही रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करू शकाल, ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे.
बरोबर, नक्कीच सर. मला सांगा, एक आपण बघतो की एक मार्केट रेट असतात, बँक रेट असतात आणि महागाई दराचाही कुठेतरी परिणाम होत असतो. तर या बाबींकडे कसं लक्ष दिलं पाहिजे मी रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करत असेल? कसं असतं, रिटायरमेंटसाठी प्लॅन करताना माझी गुंतवणूक कधी पण महागाईचा रेट बीट करणारी असली पाहिजे. जर माझ्या गुंतवणुकीचा व्याजाचा दर हा महागाईच्या दरापेक्षा कमी असेल तर ऑलवेज किंवा त्याच्या जवळपास असेल तर माझे नेट रिटर्न्स जे असतात ना ते म्हणजे इन्फ्लेशन रेट खाऊन टाकतं. तर तेवढी मी गुंतवणूक करताना हा व्याजाचा दर आणि इन्फ्लेशन दर ह्याचा विचार करून जर गुंतवणूक केली असेल तर त्याच्यावरती रिटर्न मिळेल आणि सेफ असेल अशी कुठची गुंतवणूक असेल तर त्याच्यामध्ये मी करणं जास्त ऍडवायझेबल राहील. बरोबर. हल्ली खूप मोठ्या जॉईंट फॅमिली तर आढळत नाहीत, पण कुटुंबासाठी पण आपल्याला विचार केला पाहिजे असं प्लॅनिंग करताना. तर यासाठी काय सांगाल? बरं, आता पूर्वी कसं असतं, जॉईंट फॅमिली असल्यामुळे ना इतर मेंबर त्याची काळजी घेत असायचे. आता कसं असतं की आत्ताच्या फॅमिलीच्या डेफिनेशन मध्ये आता आई वडील आहेत, पण अजून 10-15 वर्षानंतरच्या फॅमिलीच्या डेफिनेशन मध्ये आई वडील असतील की नाही ह्याची गॅरंटी नाही. त्यामुळे आपण त्यांच्याकडे फायनान्शियली किंवा इमोशनली डिपेंड राहण्याची वेळ आपल्यावर येता कामा नये. तर आपण रिटायरमेंट प्लॅनिंग करताना हा विचार केला पाहिजे, भले मला 2 मुलं असतील किंवा मला मुलगा असेल, तो माझा खर्च निवृत्तीनंतर बघेल ह्याची गॅरंटी ठेवण्याच्या पेक्षा तो करेल ते चांगली गोष्ट आहे, पण मी स्वतः फायनान्शियली इंडिपेंडेंट राहील याप्रमाणे माझी गुंतवणूक असणं महत्त्वाचं आहे. आपल्याला एक प्रेक्षक प्रश्न विचारतात, विजय जगदाळे आहेत. काय प्रश्न आहे तुमचा विजय? हॅलो, मी विजय जगदाळे बोलतोय कल्याणवरून. बोला. नमस्कार. हा, नमस्कार नितीनजी. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे असा की मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे रिटायरमेंट प्लॅन्स अवेलेबल आहेत, पण एक कन्फ्युजन वाढलेलं आहे की कोणता प्लॅन चॉईस करावा नक्की. कोणता प्लॅन बेस्ट आहे ते तुम्ही सांगू शकता का? माझं वय आता 35 वर्ष आहे. वय किती आहे तुमचं म्हणाल तुझ्या? 35 वर्ष. हा, रिटायरमेंट प्लॅनचे जे मार्केटमध्ये अवेलेबल स्कीम्स आहेत ना त्या जनरली मॅक्झिमम स्कीम आहेत त्या इक्विटी रिलेटेड आहेत. आणि इक्विटी रिलेटेड स्कीम मध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन येत असतात की तुम्ही पूर्णपणे 100% इक्विटीमध्ये गुंतवणूक कराल किंवा 50% इक्विटीमध्ये कराल, 50% डेटमध्ये कराल किंवा पूर्णपणे डेटमध्येच कराल. तर ही गुंतवणूक करताना त्या कंपनीने आधी या स्कीमवरती काय रिटर्न दिले आहेत ते महत्वाचं आहे. त्या कंपनीचा इन्व्हेस्टमेंट करण्याचा दृष्टिकोन काय आहे हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यावरती कन्सिस्टंट रिटर्न इन फ्युचर देण्याची त्या कंपनीची कॅपॅसिटी आहे की नाहीये ह्याच्यावरती तुम्ही त्या कंपनीचं प्रॉडक्ट चूज केलं पाहिजे. बरोबर सर. आपल्याला अजून एक प्रश्न विचारतात, प्रवीण पवार आहेत नाशिकहून. तुमचा काय प्रश्न आहे सांगा प्रवीण. हॅलो. हा, बोला. मला एका हा, बोला बोला. कुठल्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू? तुमचा प्रश्न पुन्हा एकदा सलग विचाराल? हॅलो. कुठल्या प्लॅन मध्ये त्यांना इन्व्हेस्ट करायचा असा प्रश्न पडलेला आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल विषय मी आधीपासून बोललो की रिटायरमेंट प्लॅनिंग हे ना कुठेही फिक्स आणि स्टिरिओटाईप नसतं. हे ऑलवेज ना टेलरमेड असतं. प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्या प्रत्येकाच्या गरजाप्रमाणे आपण ते ठरवत असतो की काय करायला पाहिजे. त्याच्या गरजांमध्ये समजा मी तुम्हाला सांगितलं तसं म्हणजे रिटायरमेंट नंतरची माझी स्वप्न असतील, मला घर बांधायचं असेल गावाला जाऊन, तर मला माझी रिटायरमेंट प्लॅनिंग त्याप्रमाणे, मला जर बाहेरची परदेशवारी करायची असेल तर माझी रिटायरमेंट त्या प्रकारे होईल. तर मी रिटायरमेंट प्लॅनिंग करताना माझ्या काय गरजा आहेत आणि माझी काय किती पैशाची रिक्वायरमेंट मला आहे त्याच्यावरती मी हे सगळं डिझाईन करत असतो. आणि प्रत्येकाचा स्वतःचा डिझाईन स्वतःच करत असतो. म्हणजे इनिशियल डिझाईन स्वतःच करतो आणि नंतर मग कोणा तज्ञाची मदत घेत असतो. म्हणजे आपल्याला निवृत्त काळामध्ये सेव्हिंग असणं जरुरी आहे, पण त्याचं प्लॅनिंग ही करणं जरुरी आहे. सर, तुम्ही IBN लोकमत मध्ये आलात आणि इतकं अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपण श्रीमंत वामध्ये आज इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.